आज ना माझा दिमागच खराब होऊन गेलं। मी खरंच आज इतकी खुश होती ना, की इतकी खुश होती। उठली सकाळी मस्त, मी थोडाफार ब्लॉग बी बनवला, तर मग माझं मनच डिस्टर्ब झालं एकदम। मी सांगतो समोरच्या व्हिडिओमध्ये। तर आज पहा मी काय काय बनवलं हे पहा। आज ज्यूस सुद्धा पेली। आज ज्यूस बनवलं होतं। ते कायचं बीट शलजम, बीट ओळखता ना? चला मी दाखवते। हे पहा, काल बाजारातून आणले होते मी हे बीट, याने म्हणते शलजम। तर आणि मग सकाळच्या रात्रीच्या पोळ्या उरल्या होत्या, तर त्या पोळ्याचा बनवला चिवडा। तर हे झाला नाश्ता। ज्यूस सुद्धा त्याला उठल्याबरोबर पहिले ब्रश केलं, आणि आज चाय न पिता आज ज्यूसच पिली, कारण हे चांगलं आहे म्हणते शरीराला। तर म्हणून आज मी हे ज्यूस पिली, माईला सुद्धा दिला, मी पण। आणि त्याच्यातलं जे ज्यूसचं म्हणजे गर उरतो ना, तर मग त्याचं मी हे थोडासा हलवा बनवला। आणि डाळ पालक इथं पकून ठेवली आहे, कारण आता मला काही स्वयंपाक करायला नाही लागला। तर 2 पोळ्या बनवल्या आहे, तर आता माईच्या टिफिनवर हे देणार आहे हलवा। ज्यूस कसा लागला? चांगला लागला ना? खून वाढते असं रोज एक म्हणजे कपभर तरी पेलं पाहिजे। तर मी बनवत जाईन आता रोज ना। तर काल बाजारातून आणले, काल ना स्वस्ती होते म्हणजे आहे ना, ते कायचे होतं नाही, तर स्वस्ती होते ना खरंच, चांगले भेटले ताजे ताजे। तर म्हणून मग मी घेऊन आली। काल बाजार केला, थोडा बहुतच केला, जास्त काही आणलं नाही होतं। जास्त नाही म्हणजे वांगे, आलू, टमाटर, कांदे, बस एवढंच आणलं। आणि पालक, हा ते शलजम स्वस्ते होते, तर मग ते शलजम आणले। आणि पहा भांडे घासले सकाळचे, हे वेगळेच झाले। अजून भांड्याचा पसारा आहे, तर हे भांडे घासायचेच आहे। आणि झाडू लावायला लागली, तर म्हटलं चल मग, आणि अंगावरचं सुद्धा उचलायचंच आहे। आता मला पटापट तयारी करणं आहे। बाई आले हात नको लावत जाऊ हा, हे ट्रायपॉडले हात नाही लावायचं याले। तर आता सांगतो मी काऊन माझ्या मूड डिस्टर्ब झालं तर। आणि हे पहा, हे खोबरं ना कुरिजून गेलं होतं, तसंच कुरिजलंच होतं जेव्हा आईनं नागपंचमीले नाही, कोणता तरी सण होता मागं, तेव्हा आईनं फोडलं होतं, ते असं खराब झालं होतं। तर मग मी वाळू टाकलं, भाजीत टाकाले काम होते। तर पहा, ते कांदे आणून टाकले दादाने। आता मी इथे ब्लॉग बनवूनच राहिली होती, तर तो ब्लॉग मी डिलीट केला। ब्लॉग बनवूनच राहिली होती, तेवढ्यात आला तो। तर मला नको घेऊ ब्लॉगमध्ये, त्या ब्लॉगमध्ये मला नको घेऊ, माई बेज मला मार्केटमध्ये जावं लागते म्हणते, असा तो बोलला। मग मायनं म्हटलं ब्लॉगमध्ये आल्या ना, मार्केटात जाशील तर काय लोक ओळखणारच आहेत काय? हो ठीक आहे, ओळखते। मग माझं दिमागच खराब होऊन गेलं, म्हटलं जाऊ दे, मग तो ब्लॉग डिलीटच करून टाकला। आणि आता याच्या पुढे मी त्याला कधीच माझ्या ब्लॉगमध्ये घेणार नाही। चला आता मी कंट्रोलला जातो, पटपट तयारी करतो। आता इले शाळेत सोडून देतो, आणि तिकडूनच कंट्रोलात जातो, कारण कंट्रोल आणणं खूप जरुरी आहे। तांदूळ पण संपले आहे, गहू पण संपले, तर घेऊन येतो। आज माहित नाही आता काय काय भेटते, तर मागं आणलं मी 2 महिन्याचं आणलं होतं, आता घेऊन येतो पटकन। आता माझी आंघोळ वगैरे आज तर 6 काय, आज 5:30लाच उठली मी, 5:30लाच उठली। 7 वाजता माझी आंघोळ पण होऊन गेली, देवपूजाही होऊन गेली, आणि स्वयंपाक पण होऊन गेला। आज इतकं सारं ज्यूस आणि ते हलवा, अजून चिवडा, हे एवढं सारं खाल्लं मी आज। खरं आज मस्त फ्रेश, खरंच एनर्जी येते, पण खात राहिल्यानं। मी खात नाही ना, म्हणून एनर्जीच नाही राहत माझ्या अंगात, नाही काय माहिती? तुला बी खाल्लं है ना ज्यूस? खरंच मला ना लयच आवडलं, लय चांगलं लागलं। आता आपण रोज बनवत जाऊ, रोज पेत जाऊ आपण आता। आता 2 आहे, अजून मग आनंद मी हा का माहीला ना खूपच आवडलं म्हणते, ते म्हणते मस्त लागलं म्हणते। बरं, ड्रॅगन फ्रूट बरोबर, ते बी आणा। हा पाहिलं, असं फुलासारखं गुलाबी राहते ना, ते पाहिलं, ते घेऊन येईन ते बी।
आता पुढच्या वेळ ना ते आणा ना. रात्री केळंही खाल्ले है ना आपण. केळं चिवडा नाही आणला होता मी, कारण आता माशा वाशा बसते ना, म्हणून हे पावसाळ्याचे जिलेबी चिवडा आणत नाही मी. फक्त केळं फल फ्रूट हे असं आणत असतो मी. चला, मला आता उशीर होत आहे, तुमच्यासोबत बोलत आहे नाही का. तर पहा, आता कंट्रोल घेऊन चालली मी. आता हे आता मला घरी जायपर्यंत अर्धा घंटा लागेल, कारण इथून दूर आहे ना. तर काय म्हटलं, एवढ्यासाठी ऑटो करत बसू. 30 रुपये घेते, 50 रुपये घेते. तेवढेच वाचले तर आपले दुसरं काही होते. बापरे, खरंच ना माझं डोकं खूप दुखून राहिलं बापरे. एवढं मोठं ओझं, म्हणजे 9 किलो आणि 6 किलो तांदूळ, 9 किलो गहू. बापरे, घरी जातपर्यंत पूर्ण एनर्जी संपते आता मैवाली. चला आता फटाफट घेऊन चालू आता. अरे बापरे, डोक्यावर मान लागून गे. ऑटो आला म्हणत होता, पण का नाही 50 रुपये म्हणे. म्हटलं राहू दे, 50 रुपये आपल्याला दुसरं काही घ्यायला होते. सायकल आणता नाही. बापरे, दम निघाला माया. एवढी बोरी आणून दम निघाला. आता खाली तर आली, ठेवले, आणि मग तिथं पोळ्या बनवल्या. तरी काकून कल्ला करत होते म्हणे, काकाजीला कोणी सांगितलं म्हणे, काकाजीने आणून दिलं असतं म्हणे. अशा तशा म्हणत होत्या. म्हटलं आता पुढच्या वेळी आणन तर काकाजीले नेईन म्हटलं सोबत. तर असं खूप थकून जाते जीव. भूक तर लागली, पण आता थकली आराम करतो आता, मग जेवण करून. आता सकाळी ते तेवढं सारं ज्यूस, रव्याचा हलवा आणि पोळ्याचा चिवडा हे खाल्ले. तर आता भूक तर लागली म्हणा, असं धकधक धकधक होते काय सांगा. माहिती नाही आता माझ्यासोबत मग कधीपर्यंत चालणार आहे सारा जिंदगी. कधी सुख येणार आहे, मी सुखाची खूप वाट पाहते, पण माझ्या नशिबीनं कधी सुखच नाही येऊन राहिला. असा जीव येऊन जाते माझं. मेहनत तर करूनच राहिले मी, पण मेहनतीचं फळ मला खरंच कधी भेटणार आहे? ह्या जन्मात नाही, पुढच्या जन्मात काही भेटणार आहे. पुढचा जन्म कोण पाहिला. तरी मी कोणाचं वाईट नाही सोचत, वाईट करत नाही. कधी कधी मन इतकं भारी होऊन जाते, असं वाटते माझं दुःख मी कोणाला सांगू नाही शकत. कोणी हाय नाही त्याला माय दुःख सांगून. कोणाला सांगू मी माय दुःख कोण ऐकणार? कोणी नाही ऐकणार. माझ्या नव्हते, मी तेवढं करून राहिली.
विचार विचार पडतोय, हर गोष्टीचा विचार येतो, कारण एकटी आहे ना, मला सांभाळणार कोणी आहे नाही. आज उठली चांगल्यानं खुश होती. मला ना असं आहे, म्हणजे कोण काही बोललं ना तर मला बर्दाश्त नाही होत. मग माझा पुरा दिवस ना असं दुःखामध्ये जाईल, म्हणजे करमतच नाही मग. आता जसं की जसा कप, त्याला आपण तोडलं तोडलं तर पुन्हा जुळतो का? नाही जुळत. तसंच आपलं मन सुद्धा आहे. आपलं मन जर कोणी तोडलं ना, डबल नाही जुळत. तो किती आपल्याला माफी मागन, काही गरम पण तरी मन नाही जुळू शकत, नाही जुळत. देवीनं माझी खूप कठीण परीक्षा घेत आहे. मेन म्हणजे पैसा पाहिजे जवळ. रिश्तेदार नाही असले चालते, पण पैसा मेन, म्हणजे पैसा. पैसा असलं ना तर सर्व काही होते. मेहनत तर करत आहे. आता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, हे सगळं माझ्या युट्यूबच्या भरोशावर चालू होतं. पाय यूट्यूब चालू झालं तर ठीक, नाही तर मग मी कुठेतरी दूर निघून चालली जाईन. पण कुठे ना कुठे मी कंपनीत कुठेही लागून जाईन मी. पण यार मन आहे, नाही बोललं पाहिजे असं काही. मन दुखी होऊन जाते. एकदाच मन तुटलं ना, जुळायला लय टाइम लागते. लय टाइम का, कधी नाही जुळू शकत. आपण किती, ज्या माणसानं आपलं मन तोडलं ना, त्या माणसाविषयी ना आपलं म्हणजे जे माइंड राहते ना, ते निघून जाते. त्याच्यात म्हणजे त्याची शकल सुरत पाहायला मन नाही, असं असं दिमाग खराब होऊन जाते. माफी, काही माफी मागणं तरी तरी आपलं मन, आपण म्हणून तर देतो का हो माफ केलं, पण नाही माफ करू शकत. अंदरून आपली जे अंतरात्मा दुखावली जाते ना, ते आत्मा अंदरून माफ नाही करत. आणि तिकडे सासरचे लोक म्हणतात पडाली पडाली दुसऱ्या संघ आहे, मी एवढ्या चांगल्या इथे राहून राहिली. आणि लोकांची मनशंका ती तशी आहे, तशी बोलते. आणि कोणी ना, त्याचं लेकरू आहे ते किती बदमाश राहीन, ते किती हे राहीन ना, तरी त्याच्यासाठी चांगलंच राहते. आणि सून म्हणजे सून म्हणजे ती स्वतःसाठी चांगलं करासाठी समोर जाते, लेकरं घेऊन जाते ना, ते तिचं नाव बदनाम करते. पण हे गलती नाही समजत त्याले का आपलं पोरग तसा आहे, तो नाही परवरिश करत, नाही पुरं करत, दारूतून झगडे तमाशे करते, हे नाही दिसत त्यांना. आणि माहेरी निघून गेली, लेकरं घेऊन गेली, त्याला सोडलं तर मग ते पडाली. जाऊ दे ना, मला त्याच्यात काही घेणं देणंच नाही. आता तुम्हाला माहीतच आहे,
मी किती काय काय करून राहिली. माझं ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळे दिसतेच काय करते काय नाही म्हणून. काकूंनी कढी दिली तर आता कढीत जेवण करतो. जेवण करायची इच्छा नाही होऊन राहिली आता. आज मन लय उदास उदास होऊन गेलं. का असं माझ्याच नशिबी आलं. असे काय गुन्हा केला होता मी, असा कोणता गुन्हा केला होता आणि अशी काय मायबापाले पोरगी जड झाली होती तर अशा घरी देऊन टाकलं दारूड. आता त्याला तर दोष नाही देत म्हणा. आता त्याला दोष देऊन काय करू. आता जे व्हायचं ते झालं माझ्या जीवनात. जे लाईफ आपल्याला लग्न झाल्यावर जगायचे असते ते लाईफच नाही भेटली मला. पूर्ण आयुष्यात मला असं एकटीलाच काढणं. लेकरं आहेत ही आता मोठे झाले की ते आपापल्या जीवनात लागले का ते खुश. फक्त ते खुश राहिले पाहिजे. माय लेकरं मी त्याच्यासाठी खूप काही करन. मी जिवंत आहे ना तोपर्यंत मी त्याचं सगळं पूर्ण चांगलं करूनच जाईन. मी मला जे सुख नाही भेटलं ना ते सुख जे मध्ये नाही भेटलं ते त्याला मी देईन आणि करतेच. त्यांच्या सुखासाठी मी सर्व काही करत. आता व्हिडिओ बनवतो मी, ब्लॉग बनवतो तर काय कोणाची इज्जत जाऊन राहिली. माझ्या व्हिडिओमध्ये जरासा आला की नाही मध्ये मला मार्केटमध्ये राहावं लागते जावं लागते तर त्याची इज्जत जाईल म्हणते. म्हणजे व्हिडिओ आता एवढे लोक करून राहिले, एवढे पोरं बारं बाया, एवढ्या सुशिक्षित घरच्या बाया सगळे लोक यूट्यूब व्हिडिओ बनवून राहिले. मग त्याची काय इज्जतच खराब होऊन राहिली काय तुम्ही सांगा. अशी गलत सोच आहे. म्हणजे कमेंट लोक करतात म्हणते बेकार करू केले. ज्यांची ना जशी सोच असली ना खरं सांगतो ना बाहेरचे लोक बोलतील ना त्याचं एवढं मनावर दुःख नाही आहे. म्हणजे एवढं मन नाही दुखावत पण जे घरचे बोलतात ना लय मन दुखते. जाऊ द्या बोलू द्या. मला जीवनात समोर जायचं आहे आणि माझं सगळं यूट्यूबच्या भरोशावर आहे. असे कोणते बेकार मी व्हिडिओ बनवत आहे, कोणते डान्स काही खराब करत आहे मला नाही वाटत. कोणी म्हणते काय स्वतःला स्वतःचे डान्स बेकार नाही वाटत म्हणते, पण असं कोणता बेकार केलाय. काय दिसते माझं असं, अशी काय विचित्र बोलते मी. तुम्हीच सांगा, तुम्ही सांगा ताई मी काय असं काय बेकार करत आहे. मला नाही वाटत मी जे करते बरोबरच करत आहे. जे आहे ते मी माझ्या पायावर उभी आहे. शिकली असते ना तर चांगल्या कुठेतरी चांगली नोकरी मिळाली असती. शिक्षणातही हुशार नाही. थोडीफार चांगली शिकली असती ना आणि घरातूनही सपोर्ट नव्हता. 10वी झाल्या तर झालं म्हणे 10वी बस, डबल नाही म्हणे, दुसऱ्याच्याच घरी जाणार आहे म्हणे, ते शिकवतच नाही म्हणे. इकडून मोठ्यानं शिकवलं त्यानं केलं.
त्याने 10वी 12वी काढून 11वी 12वी काढून दिली. मग नंतर 12वी फेल झाली, मग राहिलं शिक्षण. आणि लग्न अशा घरी करून दिलं, अशाला देऊन टाकलं की तो म्हणजे त्याचे खानदानी नाही पाहिली, त्याचं घराणं नाही पाहिलं ना, तो कसा आहे, तो दारोडे आहे काय आहे, आजूबाजून काहीच नाही विचारलं, बस धरलं आणि देऊन टाकलं. कोणाचं काय गेलं, त्याचं तर काही नाही गेलं ना, ते तर आहेत ना जाग्या. कोणाचं वाया गेलं, मायाच गेलं ना. एवढी का मी बदसूरत होती तर मला कोणी मागतच नव्हतं काय. एवढी बेकार आहो मी, तुम्हीच सांगा, मी एवढी बेकार आहो का? माझ्यापेक्षा असे भोकणे तात हेबडे तिबडे कसेचे कसे हा पाहाले तरी त्याले एकदम चांगल्या श्रीमंत चांगल्या घरी चांगले राहून राहिल्या, अशा चांगल्या ठिकाणी पोरी दिल्या. आणि आपल्या मताने केलं असतं ना, मग तिकूनही म्हटलं असतं का नाही आपल्या मताने केलं, नाक कटलं तेव्हा त्याचं नाक गेलं असतं आपल्या मतानं जर केलं असतं तर. पण असे संस्कार नाही भेटले ना, असं आम्हाला करायचं नाही. तो मायबापाची इज्जत पाहिली, नाही केलं आम्ही. चौघी बहिणी आहे ना, आम्ही मायबापाची इज्जत जाईल असं कधीच केलं नाही, चौघीनं बी नाही. आणि आता बी मी राहून राहिली, इज्जतदारीनं राहून राहिली, ना कोणाच्या लेण्यात ना देण्यात.